वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कडवा दिसेल ही दुसऱ्या कटिंगची कडवा आहे. पहिलं कटिंग ऑलरेडी झालेलं आहे, दुसरं कटिंग याचं आता चालू आहे. ऑलमोस्ट तो लावला तर तोही चांगला होतो सुभाभूळ. त्याच्यानंतर शेवरी चांगलं उत्पन्न आहे, खैराचं आहे, करवंद आहे, बोर आहे. या सगळ्या झाडांचा पाला शेळ्या खातात. तो कमीत कमी खर्चात हिरवा चारा जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा असेल तर झाडांचा पाला हे मेन सोर्स आहे. त्याच्यानंतर तो खर्च तेवढा परवडतो म्हणून ते करू शकतात. आपल्याला जर उत्पादन खर्च कमी ठेवायचा आहे आणि प्रॉफिट वाढवायचा आहे तर खुराक साधारण 200 ते 250 ग्राम तुम्ही देऊ शकता वयाप्रमाणे. तर त्याच्यात आपण काय वापरतो, तो अख्खा मका, अख्खा गहू, तूर चुन्नी, तूर भुशी, हरभरा चुन्नी, हरभरा भुशी, नंतर सोयाबीनचं टर्फलं मिळतात, सोयाबीनची भुशी मिळते. जे काही तुम्हाला बाजारातनं ज्या ज्या वेळेला अवेलेबल राहील. आम्ही बेळगाववरनं मागवतो, तर प्रत्येकजण आपापल्या जवळपास जी बाजारपेठ आहे तिकडनं हे खाद्य मागू शकतं. आमचं मॅनेजमेंट असं राहतं की आम्ही फक्त 2 महिन्याचं स्टॉकिंग करतो. तर काही ठिकाणी तुम्ही फार्म्स वेगवेगळे बघितले की वेगवेगळ्या वयाची पिल्लं वेगळी ठेवायची असतात, बरोबर. कारण मग त्याने बरेचसे फायदे असतात. तुम्हाला खाणं त्या पद्धतीने देता येतं. मोठ्या शेळीला जास्त खाणं, लहान पिल्लांच्या बराकमध्ये कमी खाणं, पिल्लांचं मॅनेजमेंट वेगळंच असतं. सो ते तुम्ही करायलाच हवं. फक्त आज इकडे काय केलं आपण की तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघता यावं म्हणून जे आमचे मेल फिमेल सगळे जे आहेत त्यांना आम्ही एकत्र एका ठिकाणी ठेवलंय, सो दॅट तुम्हालाही त्रास होऊ नये आणि शेळ्यांनाही त्रास होऊ नये, बरोबर. सो त्या पद्धतीने ते राहिले. ते मी तुम्हाला जसं जसं आपण वरती जाऊ तसं मी एक्सप्लेन करेन, पण बेसिक मॅनेजमेंट असं राहतं आहे, ठीक आहे. आणि तिसरा जो आहे तो ब्रीड. तर आता ब्रीडमध्ये कसं असतंय की आम्ही सुरुवात केली गावठी शेळ्यांपासून. मी जवळपास 3.5 ते 4 वर्षापूर्वी आपल्या इकडच्या धनगरांकडनं एवढ्या ज्या इकडे फिरताना दिसतात शेळ्या, त्या शेळ्या घेतल्या. पण त्याच्यातनं मला परफॉर्मन्स म्हणजे काय, तर वेट गेन हवा तसा मिळत नव्हता. म्हणजे शेळीचा जर आपण धंदा करतो त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेट, की जेवढं जास्त तुमच्या करडांचं वजन वाढतंय तेवढे जास्त तुम्हाला ॲट द एंड ऑफ द इयर और जेव्हा तुम्ही ते विकाल तेव्हा तुम्हाला तेवढे पैसे मिळणार आहेत. सो त्या पद्धतीने परफॉर्मन्स मिळत नसल्यामुळे आपण एक सुधारित जात करायचा प्रयत्न केला की ज्याच्यात कोकण कमी आहे, की जी इकडच्या शेळ्यांमधनं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून बनवलेली शेळी आहे किंवा जात आहे. त्याला जवळपास 15 वर्ष त्यांनी काम केलं आहे निळेलीमध्ये. कृषी विद्यापीठ, आपलं जे दापोलीचं कृषी विद्यापीठ आहे त्यांची ब्रांच आहे, सो त्यांनी ते काम केलेलं आहे. पण ती शेवटी गावठी कोकणीत शेळ्या आहेत, त्यांना सिलेक्टिव्ह ब्रीडिंग केलेलं आहे. सो त्यामुळे त्याच्यात सुद्धा जशी हवी तशी वाढ आपल्याला दिसत नव्हती. आणि त्याच्यात दुसरा प्रॉब्लेम असा आहे की अवेलेबिलिटी नाही आहे, की जर आपल्याला धंदा करायचा तर कमीत कमी 40-50 शेळ्या तरी आपल्याकडे असायला हव्यात सुरुवातीपासून एका लिमिटच्या नंतर. सो त्याच्यात मिळत नसल्यामुळे आपण शेवटी ठरवलं की आपण राजस्थानी शेळी करूया. आता राजस्थानी शेळी करताना सुरुवातीचे चॅलेंजेस आमच्यासाठी काय होते की हवामानातला बदल. राजस्थान हे जे क्लायमेट आहे ते कम्प्लीट कोरडं क्लायमेट आहे. जरी थंडी असली, जरी उष्णता असली तरी ती कोरडी उष्णता असते किंवा कोरडी थंडी असते. तेच जर तुम्ही इकडे आलात, आता आपण उभे आहोत, आपल्याला उभ्या पण घाम येतोय का, तर हवेत आर्द्रता आहे आणि 12 महिने असते. नुसतं पावसात आर्द्रता असं आहे नाही, 12 महिने आर्द्रता असते. तर त्याचा शेळीच्या तब्येतीवरती काही फरक पडेल का हे आम्हाला बघायचं होतं. दुसरं म्हणजे आता मी राजस्थानची शेळी आणली म्हणजे तिकडचंच खाद्य आणून घातलं पाहिजे का, तर नाही. तर मी इकडचं खाद्य घातलं तरच ते मला कॉस्ट इफेक्टिव्ह पडेल. नाही तर मग ते खाद्य पण तिकडनं आणायचं, शेळी पण तिकडनं, मग मी फार्मच तिकडे टाकतो ना बेसिकली, तेवढा खर्च करण्यापेक्षा. सो मग त्यामुळे इकडे खाद्य जे आपण पिकवतो, जे काही आता मी वैरणीचे तुम्हाला गवत सांगितले, CO3, DHN6, मका, कडबळ, चवळी, हे इकडच्या जमिनीत पिकलेलं खाऊन त्यांच्या वजनावरती कसा फरक पडतोय हे आपल्याला बघायचं होतं. तर हे सगळं आपण साधारण 1 वर्षासाठी बघितलं. त्याच्यात आपल्याला असं आढळलं की सिरोही शेळी चांगल्या पद्धतीने तग धरते. सरासरी 3 ते 3.25 किलो आपल्याला महिन्याची वाढ मिळते. सरांकडे मे बी थोडी जास्त वाढ मिळेल कारण ते क्लायमेट वेगळं आहे, तो चारा, ती मातीसुद्धा वेगळी आहे. पण आपल्याकडे आपल्या वातावरणात साधारणपणे 3 ते 3.25 किलो सरासरी महिन्याची वाढ मिळते करडांच्या मागे. तर त्यामुळे
वर्षाकाठी जे आपले गावठी बोकड फक्त 10 ते 12 किलोचे होतात, तेच सिरोही बोकड तेवढंच खाद्य तेवढ्याच मॅनेजमेंटमध्ये कमीत कमी 35 किलोचे होतात. तर जेव्हा आता मी बाजारात घेऊन जाईन, बरोबर, बाजारात घेऊन जाईन किंवा लोक माझ्याकडे बघायला येतील, त्यांच्यासमोर एक एका वर्षाचा 10 किलोचा बोकड आणि एका वर्षाचा 35 किलोचा बोकड, आपोआप मी त्याच्यासाठी जास्त पैसे घेऊ शकतो 35 किलोच्या बोकडासाठी, आणि तो 35 किलोचा बोकड विकला जाण्याचे चान्सेस जास्त होतात आपोआप, बरोबर. सो त्यामुळे मग आपण शिरोई जातीवरती कंटिन्यू केलं काम, आणि आता ती आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता आपल्याकडे विक्री कशा कशाची होते, तर मेन म्हणजे शेळीमध्ये विकण्यासाठी खाटीक, ब्रीडिंग आणि ईद हे 3 विषय राहतात. खाटकाला आपण सध्या देत नाही आहोत, कारण आपला जो स्टॉक आहे तो ब्रीडिंगचा स्टॉक आहे, तो खाटकाला द्यायची गरज नाही आपल्याला, बरोबर. त्याच्यानंतर ब्रीडिंगसाठी आपण देतो. ब्रीडिंगसाठी म्हणजे लोकांना बाळगण्यासाठी. आता तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना स्वतःचं शेळीपालन सुरू करायचं असेल, त्यांना कुठून तरी चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या की ज्या चांगल्या वयाच्या आहेत, पिल्लं देण्याची क्षमता चांगली आहे, तंदुरुस्त आहे, तरच त्या तुमचा फ्लॉक वर्षानुवर्ष चालेल. तर त्या प्रकारच्या शेळ्या आपल्याकडे तयार होतात आणि त्या शेळ्या आपण ब्रीडिंगसाठी विकतो. त्याच्यानंतर ईद, बकरी जी असते वर्षातून एकदाच असते, पण त्यावेळेला तुम्हाला राजस्थानी बोकड असल्यामुळे त्यांना रूप चांगलं असतं, त्यांची रंगसंगती चांगली असते, अंगबांधा चांगला असतो, हाईट वेट चांगली होते, तर त्यामुळे त्यांना तुम्हाला चांगला रेट घेता येतो ईदच्या वेळेला. कारण कसं आहे, ह्या भागात जर तुम्ही बघितलं तर बरेचसे लोक बकरीचे बोकड आणण्यासाठी म्हणून मुंबईवरनं बोकड आणतात किंवा रायबागवरनं बोकड आणतात किंवा कराडला वगैरे जातात. तर त्याच आता हे जरी आपण म्हटलं तरी 150 किलोमीटरचा रेडियस पकडला तर तेवढ्या जरी मार्केटला आपण केटर करू शकलो तरी भरपूर आहे. मग त्या ह्याच्यात आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ईदची विक्री करून एक मोठ्या प्रमाणातला नफा कमवता येतो. लाक्षणिक असतो आणि तो तेवढ्या वेळापुरताच मिळणार आहे, कारण ईद क्या वर्षातनं एकदाच येते, तुम्हाला दर महिन्याला मिळणार नाही. पण एक तोही एक बिझनेस करण्याचा किंवा शेळ्यांची विक्री करण्याचा चांगलं मॉड्यूल आहे. जर त्याच्यासाठी चांगली तयारी केली, तुम्ही चांगले बोकड निवडले तुमच्या बागेतले, त्यांना वेगळ्या पद्धतीने चांगलं खाद्य देऊन त्यांचं वजन वाढ जास्तीत जास्त कसं होईल हे बघितलं, आणि त्या अनुषंगानेच ईदला तुम्हाला चांगला रेट मिळाला, तर तुमचा जो काही वर्षभराचा बाकीच्या शेळ्यांचा आणि ह्या शेळ्यांचा सगळा खर्च निघून निघतो, आणि प्लस तुम्हाला बाकीच्या शेळ्यांपासून जे उत्पन्न आहे ते तुमचं प्रॉफिटमध्ये आपोआप कन्वर्ट होतं. आता हे झालं बेसिक मॅनेजमेंटचं. पण बेसिक मूळ मंत्र जो मी स्वतः पाळतो आणि मी जे आता आपल्याकडे बघायला येतात किंवा इतरत्रही बघायला येतात त्यांना मी सांगतो की जर तुम्हाला शेळीपालनाचा धंदा करायचा असेल तर त्यात 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की उत्पादन खर्च जेवढा कमी कराल तेवढं तुमचं प्रॉफिट वाढणार आहे. उत्पादन खर्च कमी करण्याच्या पद्धती बऱ्याच वेगळ्या आहेत. त्याच्यात तुम्ही स्वतःच्या हाताने काम करा, तुमचा लेबरचा खर्च वाचला. खाद्य स्वतः पिकवा, बाहेरनं विकत घेऊ नका, तुमचा खाद्यावरचा खर्च वाचला. तो अशा प्रकारच्या ज्या आयडियाज आहेत त्या स्वतः तुम्हाला इनोव्हेटिव्हली तयार कराव्या लागतील, आणि त्या वापरून जेवढा उत्पादन खर्च कमी ठेवाल तेवढा तुमचा प्रॉफिट आपोआप वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट की स्टार्ट करताना कमीपासून सुरुवात करा. आता माझ्याकडे ऑन अन ॲव्हरेज 100-120 शेळ्या असतात, एका वेळेला 200 असतात, त्या विकल्या गेल्या की कमी होतात. तो ॲव्हरेज आपल्याकडे 100 असतात. सरांकडे आत्ता 500 प्राणी आहेत, पण आम्ही दोघांनीही डायरेक्ट 500 प्राणी आणले नाही आहेत कधीच, किंवा मी डायरेक्ट 100 कधीच नाही आणल्यात. मी 15 पासून सुरुवात केलेली फक्त. तो हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरुवात करताना एकत्र 50-100 शेळ्या आणू नका. सुरुवात कमीपासून करा. 6 महिने अनुभव घ्या. तुमचं 6 महिने थांबल्याने काही नुकसान नाहीये. एक तुम्हाला धंदा करायचा आहे तर तुम्ही करायलाच हवा, आणि प्लॅनिंग कसं करायचं आहे की 5 शेळ्यांना एवढं खाद्य लागतं तर 50 शेळ्यांना किती लागेल ह्याचा अंदाजा घ्या. 100 शेळ्यांना किती लागेल, 5 शेळ्यांना एवढ्या माणसाचं होतं, एवढा वेळ माझा जातो, एवढ्या गोष्टी लागतात, हे सगळं एकदा तुम्हाला कळलं तर ते तुम्ही 50 मध्ये डुप्लिकेट केलं, मल्टिप्लाय केलं तर मग तुम्हाला ते व्यवस्थित होतं. तोपर्यंत तुमचा 5 शेळ्यांचा अनुभव दांडगा झालेला असतो. त्यांचे आजार, त्यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांचं राहणीमान हे सगळं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कळतं, आणि मग तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही तुमचं स्केलअप करा आणि मग ते तुम्हाला हवं तेवढं करा. आपण काय करूया, डायरेक्ट वरती चालत जाऊया. पहिली शेड बघूया, मग नंतर प्राणी बघायला येऊया. पण चॅनल चालू केलं आपले जसं मी म्हणलं की जमिनीच्या वरती, तर ही आपली साठी पद्धत आहे. आता ह्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं बांधकाम करता येतं. मी म्हणलं तसं लाकडी करा, लोखंडी करा, पण जे आपल्याला जे उद्देश ह्याच्यात काय की जमिनीपासून शेळ्यांना वर ठेवायचं आहे. आता इथे मध्ये जो आम्ही लाकूड वापरलं त्याला भेल्डेमाड, हे जे इथे झाड दिसतं बघा मोठ्या पानाचं, त्याला भेल्डेमाड म्हणतात. तर तेच आम्ही झाड वापरलेलं आहे. हे का वापरलं तर याची लाईफ जास्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बांबू वापरू शकता, कणव वापरू शकता, तागाचं वापरा, पण ते आपापल्या कपॅसिटीप्रमाणे आपल्याला वापरायचं. त्यामध्ये इकडे मुबलक उपलब्ध असतं, स्वस्त असतं, आणि त्याहून जास्त याची जी लाईफ आहे, आणि घराच्या वाशाला पण वापरतात.
तर त्यामुळे लाईव्ह चांगली असल्यामुळे आपण ते वापरतो. ओके, आता या तरी अंदाज ते साधारण महिन्याला माझं काढणी चालू असते. पावडर करायची मशीन आहे का ती? पावडर करायला आम्ही घरघंटी वापरतो. घरात पीठ बनवायला जी आपण मशीन वापरतो ती सेकंड हँड मशीन वापरतो. त्यासाठी वेगळी मशीन पल्वरायझर वगैरे काही घेतलेलं नाही, कारण ह्याच्यात आपल्याला काय त्याचं पीठ नको आहे. आपल्याला फक्त ती लेंडी फुटलेली हवी आहे. फुटली की त्याची आपोआप पावडर होते. पावडर झाली की त्याला पिंपात भरतो, पिंपातनं पिशवीत पॅक करतो आणि पाठवून देतो. एवढं सोपं आहे. पावडर काय रेट जाते ती? 50 रुपये किलो जागेवरनं. काय लेंडी? लेंडीची पावडर 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 किलो 50 रुपये ती आम्ही विकतो 50 रुपयाने. आणि अख्खी विकली तर 5 रुपये. 5 रुपयाहून कमी रेट मिळतो, कारण आपल्या इथे कसं पोत्याने घेता. एका पोत्यात साधारण 30 किलो भरतं. 50 रुपये पोतं, 60 रुपये पोतं, 2 रुपये किलोने विकावं लागतं. त्यापेक्षा थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन करून आपल्याला हवी तशी किंमत आपल्याला घेता येते तसं. आणि प्लस आता ह्याच्यात काय करतो की नुसती ही निव्वळ लेंडी आहे तर त्याच्यात आम्ही बुरशीनाशक ऍड करतो, पण ते पण सेंद्रिय, म्हणजे कुठलं तर गंधक किंवा बोर्झो मिक्सचर किंवा नीमपेंट, बरोबर, ते ऍड केलं. आणि त्याच्यानंतर जी काही ज्या जमिनीत आपण ही लेंडीचं खत घालू तिकडची जमीन चांगल्या पद्धतीने तयार व्हावं म्हणून त्याच्यात इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणून एक EM कल्चर मिळतं, बॅक्टेरियल कल्चर असतं. तर त्याचं आपण त्याच्यात ॲडिशन करतो. व्हॅल्यू ॲडिशनचे विषय आहेत, त्याच्यात तुम्ही हवं ते तुम्हाला ॲड करतो. तुम्हाला वाटलं की त्याच्यात गोवर मिक्स करून त्याची क्वालिटी चांगली होईल तर गोवर मिक्स करून विका. ही वेगवेगळ्या पद्धती झाल्या. तर आता हे जे खत आहे याचं आपण टेस्टिंग करून घेतलेलं आहे गोवामध्ये इटा लॅब्स म्हणून आहे, आणि आपलं वेंगुर्ल्याचं फळ संशोधन केंद्र. तर फळ संशोधनाचा रिझल्ट अजून यायचा आहे, पण इटा लॅबचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे. तर त्याच्यात असं आढळलं की जे गांडूळ खत किंवा शेणखत किंवा सिटी कंपोस्ट म्हणजे घरातला कचरा साठवून जे खत बनवतात त्याच्यात जे नत्र मिळतं साधारण 0.5% नत्र असतं, तेच आपल्या लेंडी खतामध्ये 2.53 म्हणजे जवळपास 5 पट जास्त नत्र आहे. आणि नत्र आपण कशाला वापरतो? झाडाच्या वाढीला. कुठल्याही झाडाच्या वाढीला आपण युरिया घालतो. युरिया म्हणजे नत्र. तर तेच कुठल्याही झाडाच्या वाढीला जर तुम्हाला असेल तर हे खत चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतं. दुसरं ह्याच्यात पलाश ही जास्त प्रमाणात असल्यामुळे फळधारणा आणि फुलधारणा याच्यासाठी याचा उपयोग चांगला होतो. तर त्यामुळे ह्या 2 पॉईंट्स वरती आपलं खत साधारणपणे 250 ते 300 बॅग्स मुंबई, पुणे आणि बँगलोरला दर महिन्याला आमच्या जातात. तर हे कोण घेतं? तर ज्यांच्या घरात कुंड्या असतात फुलांच्या, बरोबर, किंवा पुण्यामध्ये आणि बँगलोरमध्ये गच्चीवरती भाजीपाला उगवण्याची आता पद्धत सुरू झाली. त्या लोकांना कसं असतं, कमी प्रमाणात हवं असतं आणि वास न येणारं खत हवं असतं जास्त करून. या खताला वास येत नाही, शेणखत कुजवलेलं असतं म्हणून त्याला वास येतो सेंद्रियपैकी. तर या सेंद्रिय खताला वास येत नाही, स्वस्तात मिळतं. तुम्ही इतर कुठलेही सेंद्रिय खत जर घ्यायला गेलात कमीत कमी 120 ते 140 रुपये किलोने मिळतं. करतोय तर त्या पद्धतीने तुमच्याकडे जर संख्या जास्त असेल, आणि मेन कसं आहे की आम्ही फिरस्त नसल्यामुळे जे काही खायला घालतो ते आम्हाला माहिती आहे. ह्याच्यात तुम्हाला ह्या लेंडीमध्ये लाजरीच्या बिया मिळत नाहीत, कारण कोकणाच्या भागात लाजरीचं प्रमाण भरपूर जास्त असल्यामुळे ती लाजरी ते बी ग्राइंडरमध्ये येत नाही आणि ते बी तसंच्या तसं बाहेर जातं, रुजतं, आणि रुजल्यावरती तिकडे लाजरी तयार होते. आणि लाजरी तयार झाली की ती काढायला वर्षानुवर्ष लागतात. आम्ही 4 वर्षापासून लाजरी काढतो अजूनपर्यंत. म्हणून हे लाजरी विरहित खत या कारणाने कोकणात पण याला बऱ्यापैकी डिमांड आहे. डाळिंबाच्या झाडांसाठी सुद्धा हे खत वापरतात. आमचे एक नांदेडचे मित्र आहेत, ते साधारण दर 3 महिन्याला 100 किलो आमच्याकडे. पुढचे बोकड, सामान्य शेळ्या वेगळ्या, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना ठेवतो. आणि परत उद्या सकाळी या सगळ्या शेळ्या खाली जाणार. इकडे येऊन त्यांनी फक्त रवंत करायचं आणि बसायचं. बाकी सगळं खाद्य, पाणी हे खालच्या शेडमध्ये करतो, जे आता तुम्हाला दाखवतो. चारा इथे काहीच नाही. चारा इथे काहीच देत नाही, कारण इथे चारा देणं TDS होतं. हे भांडं छोटं असल्यामुळे बरेच वेळा घालत बसावं लागतं. तेच कन्व्हिनियंट साठी आपण खाली जातो, जिकडे त्यांना मोठ्या भांड्यात एकत्र खाद्य घालता येतं आम्हाला. तसं या त्यांना वरती शिफ्ट करतो. ही घरघंटी ही माझी आधीची मशीन होती. मी फिजिक्स ग्रॅज्युएट असल्यामुळे हे घरी बनवलेले चाळे आहेत सगळे, पण ही आता छोटी पडते, तो आपण ही मशीन वापरतो. इकडनं समोरनं ह्याच्यात लेंडी घालायची. ह्याच्यात ना हे मोठं तोंड आहे ना म्हणून जाते. ह्या वरच्या तोंडातनं जाणार नाही, हे बनवून घेतलेलं आपण. ह्या वरच्या तोंडातनं जाणार नाही म्हणून मग इकडे फक्त थोडीशी टाकून ठेवायची, सेन्सर असल्यामुळे इकडनं होतच जायची. खालची चाळण काढून टाकलेली आहे सरळ, तर त्याची डायरेक्ट पावडर मिळते आपल्याला. हे शेड जे आहे ते 140 बाय 30 आहे, पण ह्या शेडमध्ये कसं आहे, तुम्हाला किती बाय कितीच्या ऐवजी किती जागा लागणार हे महत्वाचं आहे. तुम्हाला साधारण प्रत्येक शेळीच्या मागे 10 स्क्वेअर फीट जागा पकडायची, 10 ते 15. 10 पकडली तर तुम्हाला 100 शेळ्यांना 1000 स्क्वेअर फीट हवी आहे. मग ती 50 बाय 20 असेल किंवा 25 बाय 40 असेल किंवा 33 बाय 33 असेल, ते तुमच्यावरती आहे. माझ्याकडे उगाच 70-80 किलोचे बोकड करून सगळे 70-80 किलोचे बोकड केले आणि ते विकल्या नाही गेले तर माझा लॉस आहे.
कारण इकडची विकत घेण्याची कपॅसिटी पण आपण बघितली पाहिजे. So इकडे साधारण तुम्हाला 25 ते 40 किलोच्या मधले बोकड जास्तीत जास्त विकले जातात. तर आम्ही तेवढेच बनवतो आणि तेवढेच विकतो. एका वर्षात आरामात तयार होतात. ईदला एका वर्षाचे बोकड लागतात ईदसाठी. शिरोईचे वर्षाला 30-35 किलो आरामात होतात आमचे सगळे. 35 अंगी लागणार नाही. जेवढा हवा तेवढा जायचं, त्याच्यात वाढ होते तेवढी करायची हिशोबाने एक आहे. टोटल बॉडीपेक्षा 5% खाद्य मिळालं पाहिजे कुठल्याही डायरेक्ट चालला का? या शेडमध्ये फक्त दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे कंपाऊंड आणि दुसरं म्हणजे छप्पर. कंपाऊंड करण्यासाठी तर आपल्याला शेळ्यांना याच्या बाहेर घालवायचं नाही आणि छप्पर करण्यासाठी त्यांना ऊन लागलं, पाऊस असेल तर त्यांना आत यायला जागा मिळते. आता कसं आहे ऍक्च्युली डे टू डे मॅनेजमेंटमध्ये की ह्या शेडमध्ये फक्त बोकड असतात आणि बाकी आपल्या शेळ्या ज्या असतात त्या बाहेर फिरत असतात. त्यांना तिकडे ते खात असतात. आता आज फक्त एवढी सगळी माणसं येणार, शेळ्या घाबरू नये आणि माणसांनाही त्रास होऊ नये म्हणून त्यांना सगळ्यांना याच्यात एकत्र ठेवलेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर ही जी शेळी आहे ही चॉकलेटी, ही चेकबुक मधली शिरोई शेळी, म्हणजे जो शिरोई शेळीचं जी जात रजिस्टर झालेली आहे आपल्या भारतामध्ये 24 पैकीची एक जात आहे, तिचं चित्र जर तुम्ही बघितलं टेक्स्टबुक मध्ये तर ती ही शेळी म्हणजे ह्या रंगाची शेळी, डार्क आणि लाईट चॉकलेटी स्पॉट्स असतात. त्याच्यानंतर काय झालंय की आता सिरोईच्या आजूबाजूला पर्वतसर, नागोर हे जे तिकडचे जिल्हे आहेत तर तिकडे सुद्धा इंटरनल क्रॉसिंग, पण सिरोई शेळी जी आहे ती तिकडच्या लोकांसाठी गावठीच आहे, ती काय मोठी वेगळी अशी नाही. तर ते त्याच्या जसं आपल्या इथे इंटरनल गावांमध्ये क्रॉसिंग होत राहतं, म्हणजे एखादा बोकड आणला आणि 4 शेळ्या आहेत त्या वापरल्या तसं तिकडे होत राहतं. तर त्यामुळे आता वेगवेगळे कलर सारखे तयार झालेले आहेत. जसा हा एक कलर आहे व्हाईट आणि असा, आता ही सोजात बरोबर क्रॉस झालेली शेळी बरोबर. त्याच्यानंतर हा एक कलर आहे की जो फुल चॉकलेटी आहे, हा नागोर बरोबर क्रॉस झालेला कलर आहे. ह्याच्यात फक्त काय आले की स्पॉट्स आलेले नाहीये. तर त्या पद्धतीने पण ह्या सगळ्या सिरोई शेळ्या तसं आपण पकडायचं. आणि त्याच्यानंतर जी अजून एक जात आपण आता ह्या वर्षी आणली ती म्हणजे सोजात. सोजात ही सुद्धा राजस्थान मधलीच जात आहे. आता ह्याच्यावर जसं मी म्हणलं की आम्ही वर्षभर अभ्यास केला तसा आता सोजातवरही अभ्यास चालू आहे, म्हणून त्याच्या फक्त 3 शेळ्या आणि 3 बोकड असा जे गट आणलेला आहे आपण. आणि तिसरा जो आहे तो आफ्रिकन बोर, ही आफ्रिकन बोरची शेळी आणि कुठे गेला कुठे हा आफ्रिकन बोरचा मेल. तर जसं मला वरती एकाने प्रश्न विचारला की आफ्रिकन बोर बद्दल काय, सध्या अभ्यासच चालू आहे, प्रचंड महाग प्रकरण आहे. तर त्या पद्धतीने बघूया कसं होतं त्याच्या पुढे. पण सध्या व्यवस्थित राहतात, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना आणि चांगल्या पद्धतीने राहतात. ही भांडी आपण बनवून घेतलेली आहे. ह्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात फीडर्सचे, तर रेडीमेड मिळतात, बनवून घेऊ शकतात. तर आम्ही असं बनवून घेतलंय लोकल मार्केटमधून आणि त्या पद्धतीने ते वापरतो. आणि आता माझ्याकडे काही बोर क्रॉस उस्मानाबादी असे थोडीशी पिल्लं आहेत आणि बोर क्रॉस सिरोई अशी थोडीशी पिल्लं आहेत. ही सगळी आपण अभ्यासासाठी आणली. आपला मेन जो स्टॉक आहे तो सिरोईचा स्टॉक आहे, जो कंटिन्यू जशी विक्री चालू असते ब्रीडिंग साठी. असं आहे. सिरोई किती महिन्याचा आहे? हा सोजात आहे. सोजात हा अजून वर्षभराचा पण झालेला नाही. हा खस्ती केलेला बोकड, हा खस्ती केलेला बोकड की तो मोठा झालेला असतो, त्याला त्रास होऊ शकतो. 3ऱ्या महिन्याला कमीत कमी त्रासात ते खस्ती होतं. खस्ती करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण कॅस्टेटर वापरतो. कॅस्टेटर म्हणून एक अशी आपण सांडशी पकडतो ना, तसं एक यंत्र असतं, त्याने त्याचे टेस्टिकल्सच्या इकडे जाणाऱ्या दोन्ही नशा चिमटा करून टाकायच्या. म्हणजे ती सर्वात स्वच्छ आणि सायंटिफिक पद्धत आतापर्यंतची आहे. हा किती आहे एचएस आहे. आता लसीकरण जे असतं ना ते विभागनिहाय असतं, म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये, आता कोकण एरियाच्या आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचे आजार असतील तर त्या प्रकारे तुम्ही लसीकरण घेतलं पाहिजे. हे त्याचं काही टाइम टेबल नसतं, साधारण जिल्ह्याचं टाइम टेबल पाळायचं. आता आमच्याकडे पीपीआर जे आहे ते आम्ही पावसाच्या आधी देतो, ईटी मध्य पावसात देतो आणि एचएस पावसाच्या शेवटी देतो, म्हणजे थंडी चालवायच्या आधी एचएस देतो. असं. आणि टीटी असतं, टीटी 1 वर्षात एकदा करून घ्यायचं. याचं म्हणजे सध्या आमच्याकडे नाही चालू आहे.
लास्ट इयर पर्यंत लास्ट 2 वर्ष संधी दिलेली आहे. यावर्षी पंचायत समितीच्या दवाखान्यात एसएमटी आलं आपण कमी खातो तर ते जास्त खातात असं नाही. जेनेटिक्स पण एक विषय असतो, त्यामुळे या शेळ्या तशा आहेत. शेळ्यांचं दूध विकलं जातं का? या शेळ्या दुधाच्या नाही. ह्या ज्या जाती आपण ठेवल्या त्या दुधाच्या जाती नाही. दुधाच्या जाती म्हणजे बिटल, सानेन, जमनापारीमध्ये बऱ्यापैकी दूध येतं, ब्लॅक बेंगालमध्ये बऱ्यापैकी दूध येतं. ह्या सगळ्या जाती ज्या आहेत त्या जिकडे आहेत त्या जातींचं दूध काढायचं. ह्या शेळ्यांचं दूध मुळात कमी असतं तर ते पिल्लांनीच प्यायला पाहिजे, नाही तर पिल्लांची वाढ हवी तशी होणार नाही. सर तुम्ही स्वतः विकत घेतलेला आहे का काही स्कीमच्या अंतर्गत घेतलेलं आहे? काय काय स्कीमच्या अंतर्गत नाही, आपण स्वतः विकत घेतलेले आहे. काही शेळ्या ज्या माझ्याकडे 2 वर्षापासून आहेत, काही शेळ्या आता नवीन स्टॉक मध्ये आलेल्या आहेत, कारण आमच्याकडे कंटिन्युअसली विक्री चालू आहे. आणि माझ्या जुन्या झालेल्या शेळ्या नवीन माणसांना देऊन उपयोग नाही, कारण त्यांच्या माझ्याकडे ऑलरेडी 4-4 वेतन झालेली आहे. त्या शेळ्या मी न देता ज्या लोकांना हव्या असतात त्यांच्यासाठी आपण नव्या शेळ्या अरेंज करतो आणि देतो. नगावरती आपण विकत नाही. इकडे नगाचीच पद्धत आहे, बोर्डर मॅटर अख्ख्या महाराष्ट्रात नगाचीच पद्धत आहे. पण तरी सुद्धा किलोवरती विकल्याची कसं एक प्रमाण मिळतं. आपण आता तांदूळ आणायला गेलो वाण्याकडे, त्याला सांगितलं 1 किलो तांदूळ, हातावरती असं वजन केलं आणि दिलं तर आपल्याला मजा येणार नाही. हे तिसरं वेत आहे, आमच्याकडचं तिसरं वेत आहे. तुम्ही किती 10व्या वर्षापर्यंत वेत देणार? एका उचला पाहिजे. नको माझ्याकडे नको येऊ, माझ्याकडे नको येऊ. या शेळीची केस काय विचारली? कुठल्या ते गेले ते परत येणार जातात, विटॅमिन डेफिशियन्सी जातात, काही काही आपोआप जातात. नाही आम्ही 8 महिन्याला एकदा देतो, 2 महिन्याचा गॅप देतो. राहिला 2 महिने भरणार. ठीक आहे, इथे घातलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. त्यांना घालायला आवडतं, ते घालतात, कुठेही घालतात. हे आपण पर्पजली केलेलं नाही. मोडले पाय लावून एकच शेळी ती पण ड्यू आहे. मला वाटलं की ती तुमच्या समोर होईल म्हणून. क्रॉस बीट नाही आली नाही, गाभण झाली. ते काय म्हणतात की जर तुम्ही गवत देताय मग त्याचा गवत देताय, कमीत कमी 2 महिने तरी ते गवत द्या कंटिन्यू मध्ये. कारण त्याने काय होतं की त्यांच्या पोटातली जी डायजेशन सिस्टम आहे ती अशा प्रकारची असते की एक गवत आलं की त्याच्यासाठी ती इकोसिस्टम तयार व्हायला कमीत कमी 7 दिवस आहे. असा रिसर्च आता सांगतोय. आतापर्यंत लोक काय करत होते, रोज बदली करा, त्यांना जास्त चव मिळाली की जास्त खातात. पण आता असंही म्हणतात तो जे तुम्हाला प्रॅक्टिकली जे रिझल्ट येते ते काय हायड्रोपोनिक. तो आहे पण त्याचं कामच तसं आहे, त्याला काही टेन्शन नाही. नाही चला बसवाले कोण आहे? चला बसवाले नाही, सगळे बसवाले. बसवाले बसमध्ये चला लवकर. बस निघाल्याशिवाय बाकीच्या गाड्या निघणार नाहीत. लवकर या. आणि 3 वाजेपर्यंत जेवण आहे, त्यामुळे नंतर उपाशी राहायला लागेल. तुझ्या बरोबर जे लोक आले सगळ्यांना बसमध्ये घे. चला हो, पाणी घेऊन नका जास्त जेवण आपण. काल ज्यांनी फार्म व्हिजिट मिस केली त्यांच्यासाठी एक अगदी महत्त्वाचा मुद्दा असा की काल जी माणसं आपल्याकडे आली त्यांच्याशी बोलताना मी हेच सांगत होतो की जेव्हा आपण आता शेळीचा धंदा करतो आहे, बाकीच्या ज्या टेक्निकॅलिटीज आहेत त्या सगळ्यांनीच सकाळपासून सांगितल्या आहेत. म्हणजे जगताप सर होते किंवा पवारसाहेब होते तर त्यांनी सांगितलेल्याच आहेत. पण एक मेन गोष्ट पर्टिक्युलरली जी सगळ्यांनीच पाळायला पाहिजे ती अशी आहे की 1 किंवा 2 आहेत रादर. पहिलं म्हणजे उत्पादन खर्च हा तुम्ही कशा पद्धतीने कमी कराल ह्याच्यावरती सुरुवातीपासून लक्ष द्या. कारण आता आम्ही जवळपास 3 वर्ष शेळीमध्ये काम करतो आहे.
त्याच्यातला मेन अनुभव किंवा मेन जी गोष्ट मी त्यातनं घेतलेली आहे ती हीच आहे की जेव्हा मी धंदा करतोय तर त्याच्यात जो माझा दिवसाचा खर्च आहे प्रत्येक शेळीवरती होण्याचा एवढ्या मायन्यूट लेवलपर्यंत प्लॅनिंग करा की प्रत्येक शेळीवरती दिवसाला मी किती खर्च करतोय ह्याचं जेव्हा तुम्हाला गणित कळेल मग आणि ते जेव्हा तुम्ही कमी आणाल तर ते कमी करण्यासाठी फीडचा खर्च कमी कसा करता येईल किंवा तुमचा जो लेबरचा खर्च होतोय तो कमी कसा करता येईल, डॉक्टरचा जो खर्च होतोय तो कमी कसा करता येईल, ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली जे प्रॉफिट आहे ते म्हणजे अनावधानाने वाढतच जातं. कारण मग त्यावेळेला जो माल ज्या मालाला तुमचा जो रेट मिळणार आहे तो ऑटोमॅटिकली वाढतो आणि त्या पद्धतीने तुमचं जे गणित आहे ते चांगल्या पद्धतीने बसतं आणि त्यानंतरच हा धंदा करायला सोयीस्कर वातावरण तयार होतं. कारण मला आज इथे बघताना भरपूर आनंद होतोय की बऱ्याच जणांना शेळीपालनमध्ये इंटरेस्ट आहे. आमरे सर आणि आम्ही आता तेच बोलत होते, आमरे सर मला म्हणत होते की बहुतेक तुला भरपूर कॉम्पिटिशन तयार होत आहे. मी म्हटलं कॉम्पिटिशन नाही, उलटं हे चांगलं आहे की एकाच ठिकाणी जेव्हा बरेच लोक एक प्रकारचा धंदा करतात तर त्यासाठी मार्केट तयार होण्यासाठी एक भरपूर चांगली संधी तयार होते आणि त्या अनुषंगाने जेवढी लोक शेळीपालन करू शकतील त्याने तेवढ्याने करायला पाहिजे. फक्त एकच त्याच्यात मुद्दा असा राहील की जे कोणी करताय त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करा, सुरुवातीपासून प्लॅनिंग करा आणि एकदम मोठी सुरुवात करू नका. म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सने मी सांगतोय, कारण जेव्हा मी सुरुवात करत होतो, जेव्हा मी वेगवेगळ्या फार्ममध्ये फिरत होतो, अनफॉर्च्युनेटली सिंधुदुर्गातला एकही फार्म किंवा फॉर दॅट मॅटर कोकणातला एकही फार्म मला बघायला मिळाला नव्हता त्यावेळेला. पण ज्या सांगली, सोलापूर, जत साईडला जेव्हा मी जात होतो तिकडे ज्यांचे फार्म अनसक्सेसफुल झाले त्यांच्याकडे 95% कारण असंच होतं की त्यांनी आवाक्याच्या बाहेर स्टॉक आणला म्हणजे आवाक्याच्या बाहेर सुरुवात केली. त्यांच्याकडे पैसे असतील, जागा होती, हे सगळं होतं, पण तेवढे प्राणी सांभाळण्याची कपॅसिटी सुरुवातीला नव्हती. त्यामुळे 50 शेळ्या आणल्या, त्यातल्या 30 शेळ्या मेल्या आणि मग पेपरवरतीच लॉस दिसायला लागला आणि मग त्यांनी धंदा बंद केला. सो असं न करता जर 5 किंवा 10 शेळ्यांपासून सुरुवात केली आणि बरेच जण बोलताना तसं म्हणले की आम्हाला छोट्यापासून सुरुवात करायची आणि तीच बेस्ट पद्धत राहते की 5 किंवा 10 जातीवंत शेळ्या पाळा आणि त्या जातीवंत शेळ्या पाळून त्यांच्यापासून जे उत्पन्न होईल ते हळूहळू तुमचं ऑटोमॅटिकली वाढत जाणार आहे. सुरुवातीचा जो 6 महिन्याचा 1 वर्षाचा अनुभव आहे तो तुम्हाला आयुष्यभर पुरतो. मग त्या 5चे तुम्ही 50 केले किंवा त्याचे 500ही केले किंवा 5000ही केले तरी ते पॉसिबल होत आहे. आणि एक दुसरी मेन गोष्ट म्हणजे जी आम्ही सातत्याने पाळण्याचा प्रयत्न करतोय की तुमचा जो फॉर्म आहे, म्हणजे कारण शेळीपालनात 3 वेगळ्या प्रकारे तुम्ही तुमचा माल विकू शकता. एक म्हणजे खाटीगाला, दुसरा म्हणजे ईदसाठी आणि तिसरा म्हणजे बाळगण्यासाठी. आम्ही आत्तापर्यंत फॉर्च्युनेटली खाटीगाला आमचा माल गेलेला नाही अजिबात. आम्ही फक्त बाळगण्यासाठी आणि ईदसाठी माल विकतो. तर हे आम्ही का करू शकलो तर प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःला अपडेट कसं करत राहाल ह्याच्याबद्दल तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. अपडेट कशात करायचे, आता शेळीपालनात अपडेट कसं करणार तर नवनवीन जाती तुम्ही कशा तुमच्या वातावरणात वाढवू शकाल, तुमच्या फार्ममध्ये त्या कशा इंट्रोड्यूस करून घेत शकाल आणि तुम्ही जो फॉर्म करताय धंद्याचा, मीट बिझनेस करताय, ईद बिझनेस करताय किंवा ब्रीडिंग बिझनेस करताय, तर त्या बिझनेस फॉर्मसाठी कुठली जात तुमच्याकडे आणल्याने तुम्हाला अजून फायदा होऊ शकेल या पद्धतीने बघा. साधं उदाहरण देतो की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी मुंबईत राहून गावठी शेळ्या आम्ही पाळत होतो. 10 गावठी शेळ्या गावात होत्या, मी मुंबईत होतो, फक्त शनिवार रविवार इकडे यायचो तरीसुद्धा. आणि नंतर हळूहळू वेळ वाढत गेला पण मला त्याच्यापासून परफॉर्मन्स मिळत नव्हता. म्हणून मग आम्ही शेवटी सिरोही जात केली. मध्ये कोकण कन्याचा एक फेज होता. कोकण कन्याचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत की अवेलेबिलिटी राहत नाही, पण त्याच्यावरती आपण सगळे मिळून जर काम केलं तर तोही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. कारण कोकणासाठी बनवलेली जात असल्यामुळे त्याचे फायदे भरपूर जास्त आहेत, फक्त त्या अवेलेबिलिटी प्रॉब्लेममुळे बिझनेस वाईज ते फिजिबल होत नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मग आम्ही सिरोही शेळी आणली. सुरुवातीला मला बरेच जण म्हटले की कोकणच्या वातावरणात सिरोही शेळी राहणार नाही. आम्ही म्हटलं प्रयत्न करून बघू, अगदीच जास्तीत जास्त काय होईल की बाबा शेळ्या जातील. मग म्हणून त्याकरता सुद्धा 5च शेळ्याने सुरुवात केली. 5च्या 15 झाल्या, 15च्या आता आमच्याकडे 150 शेळ्या असतात. सो अशा प्रकारे तुम्ही जर अपडेट करत राहिलात स्वतःला. सिरोईचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. तर सिरोईनंतर आता आपण सोजात नावाची जी जात आहे, परत एकदा राजस्थानमधली जात आहे, अजून दुष्काळी प्रदेशात राहते, तर तिला आपल्याकडे तग धरण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आफ्रिकन बोर झाला. आफ्रिकन बोरवरती आपलं काम चालू आहे. त्याच्यातले जे बारकावे आहेत त्याच्यावरती आपण बघतोय. आणि त्याच्यानंतर आता जसं ऋषी म्हणला की अजून एक जात म्हणजे जर आपण बघितलं तर आसाम किंवा वेस्ट बेंगाल ह्याचं जर वातावरण आणि आपल्या कोकणाचं वातावरण ह्याच्यात भरपूर साधर्म्य आहेत. म्हणजे त्यांच्याकडे फणसाचं झाड आहे, त्यांच्याकडे पोपळीचं झाड आहे, त्यांच्याकडे माडाचं झाड आहे, आंबेही काही भागात त्यांच्याकडे होतात. सो जे वातावरण आपलं आहे तेच वातावरण तिकडचं होतं. तिकडे एक ब्लॅक बेंगाल म्हणून जी जात आहे ती भरपूर चांगली मानली जाते. त्यांच्यातलं ट्विनिंग पर्सेंटेज जे आहे ते जवळपास 90% आहे. आणि
आपल्या शेळ्यांसारखीच जी आपली गावठी शेळी आहे किंवा गावरान शेळी आहे त्या शेळ्यांसारखी दिसणारीच ती जात आहे. सो त्याचाही आता आपला प्रयत्न ठेवा आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ आणि सगळे एकत्र पुढे जाऊ. ठीक आहे. हां बरं, पूर्ण नाव सुमित लक्ष्मण भोसले, फार्मचं नाव कॅलिफोर्निया 30 फार्म्स, मुक्काम पोस्ट तळवडे, तालुका सावंतवाडी. परत एकदा सांगू. बरं, पूर्ण नाव सुमित लक्ष्मण भोसले. नेक्स्ट, फार्मचं नाव कॅलिफोर्निया 30 फार्म्स, कॅलिफोर्निया 30 फार्म्स. ॲड्रेस सांगतो त्याच्या आधी. मुक्काम पोस्ट तळवडे, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. नंबर सांगू. हां, 9833 654 857. आणि अजून एक नंबर आहे 83 780 61 627.